हा, डॉकर फाईल लिहायला सांगितली आहे. डॉकर फाईल तुम्ही बोलणार आणि आम्ही लिहिणार असं होणार आहे का? नाही. बरोबर, दाखवा बरं कोणी केलं केलं काय? डॉकर फाईल लिहून बघितली का? का नाही लिहून बघितली तुम्ही लोकांनी? सर तुम्ही सांगणार ना, मग आम्ही टेन्शन फ्री. बरोबर, असंच काहीतरी विचार असणार तुमचं. काय केलं दिवसभर माहिती नाही. ठीक आहे, बघा समोर डॉकर फाईल कसं लिहितोय आपण, तिथपासून सुरुवात करतोय एकदम स्टार्टिंग पासून. इथे बेसिक एक एक्झाम्पल दिलेलं आहे. डॉकर फाईल ऍक्च्युली काय आहे ते आपण बघितलेलं आहे. सिंपल एक टेक्स्ट डॉक्युमेंटेशन आहे. त्यामध्ये तुम्ही तुमच्या ऍप्लिकेशन साठी लागणाऱ्या डिपेंडन्सीज, कमांड्स, लायब्ररीज, त्यांची पूर्ण रिक्वायरमेंट एका फाईलमध्ये लिहिणार. इथे त्यांनी तेच दिलेलं आहे. काय? द बेस्ड टेक्स्ट डॉक्युमेंट्स दॅट यूज टू क्रिएट अ कंटेनर इमेज. It provides instructions and the image builder on the command to run, file to copy, startup commands and many more. तर हे सगळं तुम्ही एका फाईल मध्ये लिहिता आणि त्या फाईलला जेव्हा तुम्ही एक्झिक्यूट करणार तेव्हा काय होणार? त्या फाईल मधले पूर्ण स्टेप्स वन बाय वन एक्झिक्यूट होणार आणि त्यानंतर तुम्ही तुमची एक इमेज क्रिएट झालेली बघणार. ओके, आणि इमेज ती काय असेल? डॉकर इमेज. त्याचा यूज करून तुम्ही तुमचा कंटेनर क्रिएट करू शकता. त्यामध्ये तुमची स्वतःची अप्लिकेशन, स्वतःची डिपेंडन्सीज असेल जे तुम्ही तुमची जे रिक्वायरमेंट आहेत ते. ठीक आहे, तर त्यामध्ये आता तो कंटेंट लिहायचा कसा, डॉकर फाईल लिहायची कशी, तर आपण इथे बघितलेलं आहे. काय बघितलेलं आहे? फ्रॉम. ठीक आहे, ते कशासाठी यूज केलं जाते? फ्रॉम कशासाठी यूज केलं जाते? फॉर्म बेस इमेज घेण्यासाठी यूज केला जाते. कालच सांगितलं, पण आज विसरलेले आहात. याचा पूर्ण असा इम्पॅक्ट आहे की तुम्हाला अभ्यास करायचा नाही. ओके, फ्रॉम कशासाठी? तर बेस इमेज साठी. वर्क डायरेक्टरी कशासाठी यूज केली जाते? तर सीडी कमांड जे तुम्ही यूज करता डायरेक्टरीच्या आतमध्ये जाण्यासाठी तुम्ही काय यूज करणार? वर्क dir. त्यानंतर येस, इन्स्टॉल द ऍप्लिकेशन डिपेंडन्सीज. बघा इथे त्याने दिलेलं आहे डिपेंडन्सीज इन्स्टॉल करायचे. हे आता इथे काय यूज केलं आहे? पायथन यूज केलेलं आहे ऍज अ बेस इमेज. प्लॅटफॉर्म असेल त्या ऍप्लिकेशन साठी लागणारा काय? पायथन. तर पायथन आपण डॉकर मधून डायरेक्टली ऍज अ बेस इमेज यूज करतो. इन्स्टॉलेशन करायची गरज नाही. पायथनचं इन्स्टॉलेशन करायची गरज नाही. पायथन डॉकरकडे अवेलेबल आहे, सो आपण डायरेक्टली त्याला यूज करतोय पायथनचं वर्क. ठीक आहे, त्यानंतर रिक्वायरमेंट डॉट टीएक्सटी फाईल आहे इथे, ती कॉपी होतीये. दिसते? रिक्वायरमेंट डॉट टीएक्सटी फाईल काय होत आहे? कॉपी होतीये. त्यानंतर यस, एक कमांड रन होत आहे, पीआयपी इन्स्टॉल नोकियाची रिक्वायरमेंट डॉट टीएक्सटी. ओके, पायथनचे आहेत. आपल्याला पायथन जर चांगल्या पद्धतीने येत असेल तर हे पीआयपी कमांड काय आहे, कसं आहे ते पण आपल्याला समजून जाईल. ठीक आहे, सो त्यामध्ये तेवढं डीप मध्ये जायची गरज नाही. फक्त काय होत आहे तेवढं लक्षात द्या. कळतंय कल्पेश? ओके, सो कॉपी अगेन. इथे कॉपी कशासाठी यूज करतात? येस, यू नो दॅट. एक्सपोज कशासाठी यूज केलाय? त्या ऍप्लिकेशनला एका पोर्ट नंबरवर एक्सपोज करण्यासाठी. राईट. त्यानंतर अगेन एक कमांड आहे रन युजर. युजर म्हणजे कोणता युजर थ्रू तो काम करणार आहे? ऍप युजर थ्रू. आणि इथे एक सीएमडी यूज केला आहे. सीएमडी कशासाठी यूज करतात? तर एक्झिक्युटेबल कमांड रन करण्यासाठी, त्या सर्व्हिसला स्टार्ट करण्यासाठी. जर एचटीटीपी घेतली आहे आपण तर त्या सर्व्हिसला स्टार्ट करण्यासाठी तुम्हाला काय यूज करायचं आहे? सीएमडी. सीएमडी मध्ये एक मी काल तुम्हाला सांगितलंय की सिस्टम सीटीएल तर चालत नाही, बट सिस्टम सीटीएलच्या ऑप्शन मध्ये काय यूज करणार? तर त्यामध्ये तुम्हाला यूज करायचं असतं काय? सेपरेट त्या कंटेनरच्या आतमध्ये रन करणाऱ्या कमांड्स. ओके, सर्व्हिस स्टार्ट करण्यासाठी. तर हा एक बेसिकचा एक्झाम्पल यांनी दिलेला आहे. तुम्ही हा जरी एक्झिक्यूट करून बघितला तर इथे तुम्हाला रिक्वायरमेंट डॉट टीएक्सटी ही फाईल बनवावी लागेल, तेव्हाच ती कॉपी होईल इथून तिथे. बरोबर? सो येस, कॉमन इन्स्ट्रक्शन्स, द मोस्ट कॉमन इन्स्ट्रक्शन्स दिलेले आहेत पूर्ण. फ्रॉम, स्पेसिफाय द बेस इमेज, वर्क डायरेक्टरी, द वर्किंग डायरेक्टरी, कॉपी, येस, सोर्स आणि
डेस्टिनेशन, रन, रन मध्ये काय करतो आपण कमांड एक्झिक्यूट करतोय. एन्व्हायरमेंट, एन्व्हायरमेंट मध्ये आपण व्हेरिएबल पास करू शकतो, की व्हॅल्यू. एक्सपोज पोर्ट नंबरवर, ठीक आहे, युजर चेंज करण्यासाठी. आणि CMD instructions default command a container using images will run. ठीक आहे, एक अशी डिफॉल्ट कमांड आपण इथे देणार जे एक्झिक्यूट होणार सर्व्हिस स्टार्ट करण्यासाठी. राईट. सो येस, याला बेसिक इन्फॉर्मेशन दिलेली आहे. क्रिएटिंग, इन्स्टॉलिंग दिलेलं आहे. हा, वन मोर थिंग, इथे आता डॉकर फाईल एक्सटेन्शन बघा इथे काय दिलेलं आहे. It's important to note that the Docker file has no file extension. Docker file कशी लिहिली जाते तर Docker file या नावानेच लिहिली जाते. हा, जेव्हा तुम्हाला 2-3 Docker files लिहायचे असेल एकाच कंटेंट मध्ये तर त्याला सेपरेट नाव द्यायचं, Docker file डॉट समथिंग, Docker file डॉट समथिंग. ठीक आहे, त्याने होते काय, तुम्ही तुमच्या रिक्वायरमेंट नुसार Docker file चा यूज करू शकता. पण बाय डिफॉल्ट नाव काय असणार आहे, Docker. ओके, इथे फुल डिस्क्रिप्शन दिलेलं आहे, काय कुठे कसं काय करतायत तो. आणि एक छोटासा अगेन इथे एक डॉकर फाईल लिहिलेला आहे, तुम्ही याला पण यूज करून बघा, काम होईल. त्याच पद्धतीने आपण आपली स्वतःची डॉकर फाईल लिहितोय. डॉकर फाईलचा डी काय पाहिजे, कॅपिटल पाहिजे. आपण आपली फाईल लिहायला सुरुवात केली होती, ही आहे आपली फाईल. फॉर्म अल्पाइन घेतलेला आहे, एन्व्हायरमेंट पास केलेला आहे, वर्किंग डायरेक्टरी, अँड देन एक ऍड कशासाठी तर काहीतरी डाउनलोड करण्यासाठी इंटरनेट वरून, बघितलं ना. देन इथे कमांड एक्झिक्यूट करतोय HTTPD इन्स्टॉल करण्यासाठी. देन त्यानंतर कॉपी करतोय आणि देन एक्सपोज, आणि ही असेल त्याची एक्झिक्युटेबल कमांड कंटेनरच्या आतमध्ये. ही रनिंग मध्ये असेल तेव्हाच तो कंटेनर ऍक्टिव्ह होणार, अदरवाईज होणार नाही. कळलं, आपण एवढं डिस्कस केलं ऑलरेडी. तर आता ही जी आहे ही जेव्हा आपण एक्झिक्यूट करून बघतोय तेव्हा वर्क करत नव्हतं. तर येस, त्यामध्ये यम इन्स्टॉल, अल्पिन मध्ये यम इन्स्टॉल होत नाही. अल्पिन मध्ये वेगळा पॅकेज मॅनेजमेंट यूज केला जातो. तर येस, कुठे होतो आपण, इन्स्टन्सवर आपण आधी लॉग इन करून घेऊ. हा येतपर्यंत इन्स्टॉल HTTPD ऑन अल्पाइन. सो बघा, यामध्ये एक वेगळा पॅकेज मॅनेजमेंट दिसतो आपल्याला. हो, root MFA. तुम्हाला कुठला काही इश्यू असेल तर मला डिस्कस आताच करत चला. लॉग इन होते. अल्पाइन मला आले का, अनटायटल हे नाही आलं अजून. अल्पाइन, येस. तर इथे बघा, अल्पाइन मध्ये, अल्पाइन लिनक्स मशीन मध्ये जर तुम्हाला काही इन्स्टॉल करायचं असेल तर पॅकेज मॅनेजमेंट टूल काय आहे दिसतंय इथे, APK या नावाने पॅकेज मॅनेजमेंट आहे इथे. सो येस, मी त्याचा एक डॉकर फाईल मध्ये कशा पद्धतीने लिहायचं आहे ते काढलेलं आहे, आपण इथे बघू शकतो. काही छोटे मोठे चेंजेस करायचे आहे. ती फाईल कुठे गेली आपली, जनरल where is it, here. Okay,
सो येस एपीके कसं यूज करायचं आहे आता आपल्या या फाईलमध्ये आपल्याला थोडेफार चेंजेस करावे लागेल. ऍड हे टॉमकॅटवाल्या याची गरज नाही, आपल्याला ऍड करायची गरज नाही आहे. आपण सिंपल काय करणार आहोत तर HTTPD इन्स्टॉल करणार, अपाचे इन्स्टॉल करणार आहोत. तर ही जी लाईन आहे आपण कट करून घेऊ. ओके, छोटंसंच बघायचं आपल्याला. बट येस यू कॅन यूज ऍड फॉर व्हॉट, downloading content from the remote location. So let me from here docker, मी काल त्या इमेजेस मध्ये चेंज करत होतो. सो इमेज मी पुश केलेली आहे इकडे. दिस वन इज नथिंग बट युअर अल्पाइन डॉकर फाईल. कळतंय ते बघा. हा कंटेंट इथे राहू देतोय तसाच, मी खाली लिहायला सुरुवात करतो. बघा, फ्रॉम अल्पाइन इक्वल्स टू लेटेस्ट रन एपीके अपडेट अँड यूज केलेला आहे. म्हणजे सगळ्या एकाच एपीके मध्ये त्या पूर्ण कमांड एकाच टर्म मध्ये पूर्ण 3-4 कमांड एक्झिक्यूट होतील. अँड म्हणजेच काय होईल, कंटिन्युअसली दुसरी कमांड एक्झिक्यूट होईल ते देते. ठीक आहे, एक साथ आपण 2 कमांड यूज करतो युजिंग व्हॉट तर अँड अदरवाइज कोलन. माहिती आहे ना तुम्हाला, माहिती आहे की नाही? हा, देन येस सेट एन्व्हायरमेंट सेट केलेला आहे. जे आपण वरती यूज केलेलं आहे तेच मी ते प्रॉपरली लिहिलेलं आहे. वर्किंग डायरेक्टरी, तर येस आपल्याला वर्किंग डायरेक्टरी अपाचेचा सेम असणार आहे htdocs. आणि देन कॉपी index.html into the htdocs expose, आणि ही यूज केलेली आहे -d फोरग्राउंड. कळलं काय केलं इथे, समजलं का एवढं पक्का? तर index.html तुमच्याकडे आहे का? index.html मध्ये जो कंटेंट तुम्ही टाकलेला असणार आहे तो कॉपी होईल त्यामध्ये. ठीक आहे, डॉकर फाईल काय लिहिलंय, कॉलिंग बरोबर आहे का? कॉलिंग ए पाहिजे ना, तुम्ही स्पेल मिस्टेक झाली तरी सांगत नाही. कैसा चलेगा ऐसा? तर ठीक आहे, हे एवढं जरी एक्झिक्यूट करून बघितलं इथे एपीके तरी काम होईल. बट आपल्याला आता प्रॉपर वेने लिहायचं आहे. तो सिम्पली मी हा कंटेंट बॅक करतोय आणि इथे आपला हा प्रॉपर डॉकर फाईल अवेलेबल आहे. काय होतं इथे, लिनक्स मशीन कोणती आहे आपली, अल्पाइन, आणि त्यामध्ये आपण काय करतोय तर अपाचे इन्स्टॉल करून index.html होस्ट करतोय आपली छोटीशी ऍप्लिकेशन. तुमची रिक्वायरमेंट आहे ही अशी कुठली आहे का ऍप्लिकेशन ऑलरेडी बनलेली? नाही आहे, त्यासाठीच आपण डॉकर फाईल लिहितो. सो लेट्स चेक, टेक एन SSH आणि आपल्या डॉकर वर आपण काय करून बघू, त्याला एक्झिक्यूट करून बघू. राईट ना रे, हो की नाही, हो की नाही? बरं, मी क्लाउड शेलचा यूज करतोय, तुम्हाला मोबो एक्स्ट्रीम पुट्टीचा यूज करता येते ना, गिट बॅचचा वगैरे यूज करता येतो ना? ठीक, so SSH-i id_rsa ubuntu बरोबर आहे स्पेलिंग? काय पाहिजे? बरोबर आहे, आलोय आपण आपल्या उबंतू मध्ये. सुडो कडे चाललोय मी डायरेक्टली. cd आपली रेपोजिटरी कुठे आहे, आपली रेपोजिटरी कुठे आहे? वाव, /etc मध्ये आपली रेपोजिटरी एनसिबल वाल्या डायरेक्टरी मध्ये आहे. यामध्ये बॅच नावाने, बॅच 9 या नावाने आपली रेपोजिटरी अवेलेबल आहे का?
आणि इथे आपण एक डायरेक्टरी बनवली आहे, ती कोणती आहे तर डॉकर नावाची, ज्यामध्ये आपण आता काम करतो. एकाच रिपोजिटरी मध्ये काम करतोय, तुमचे पूर्ण टूल्स आपण तिथेच घेतोय. बरोबर, काही प्रॉब्लेम, काही इश्यू नाही. ठीक आहे. सो सीडी डॉकर मध्ये जायचं आणि इथे आपण आपलं काम करतोय. ठीक आहे. एक डॉकर फाईल दिसतीये आणि index.html दिसत आहे. तर डॉकर फाईल आणि index.htmlच आहे आपल्याकडे. करेक्ट. आता इथे येस ऑटो गिट अवेलेबल आहे, तर इथे आपल्याला काय करायचं आहे, गिट पुल ओरिजिन मेन, एंटर. आलेला आहे पूर्ण कंटेंट विथ लॉग्स ऑल्सो. आता काय करून बघायचं आपल्याला, आता काय करून बघायचं आहे, डॉकर फाईल अवेलेबल आहे. आता यातली प्रत्येक स्टेप एक्झिक्यूट होते की नाही ते चेक करायचं आहे. सी डॉकर कमांड कोणती यूज करणार, BUILD. आणि हा पॅकेज कधी इन्स्टॉल होतो, बिल्ड वाला पॅकेज, जेव्हा डॉकर इन्स्टॉलेशन करतो तेव्हा. ओके. हा डॉकर बिल्ड आणि फाईलचं नाव देणार आपण. करेक्ट. बट जर बाय डिफॉल्ट या सेम डायरेक्टरी मध्ये आहात तुम्ही, तर इथे आपण डॉट देणार. ओके. करायचं मग एंटर. सी काय म्हणतोय, प्रत्येक स्टेजला त्यांनी एक्झिक्यूट केलेलं आहे. ओके. बघा पहिलं स्टेज बिल्डिंग 10 of 10 फिनिश म्हणतोय. लोड बिल्ड डेफिनेशन फ्रॉम डॉकर फाईल, ट्रान्सफरिंग डॉकर फाईल, लोड मेटा डेटा. येस, सगळ्या गोष्टी परफॉर्म केलेल्या दिसत आहे इथे. जर तुम्ही आता डॉकर इमेजेस चेक केलं तर तुमच्याकडे अवेलेबल असेल नन नावाने, बघा कुठलाही टॅग आलेला नाही. आता हे जे डॉकर बिल्ड करताय तुम्ही, डॉकर बिल्ड परत करा. आता काय होत आहे, विदिन अ सेकंड एक्झिक्यूट झालेला आहे, ब्ल्यू कंटेंट आलेला आहे ना. पण जेव्हा तुम्ही एक्झिक्यूट करणार, तुम्हाला तिथे डिपेंडन्सीज इन्स्टॉल होताना, डाउनलोड होताना दिसणार, ते प्रोसेस होताना दिसणार. माझे जे भरपूर फास्ट होतं ते झालं ते, पण तुमचे जे दाखवणार. ठीक आहे. काय होईल, रूल जसं आपण APT अपडेट करतो आणि जसं ते पूर्ण लिस्ट येते ना खाली, असे पॅकेज इन्स्टॉल होत आहे म्हणून, तो पूर्ण कंटेंट तुम्हाला दिसेल. ओके. आपण भरपूर काल परवामध्ये आपण ह्या कमांड्स एक्झिक्यूट केलेल्या आहेत, तर त्यामुळे काय होत आहे, तर त्याला आधीच झालेला कंटेंट मिळतो. हे सगळं एक्झिक्यूट झालेलं आहे माझ्या लॅपटॉप मध्ये, त्यामुळे तुम्हाला पूर्ण काय होत आहे, ब्ल्यू मध्ये दिसत आहे. नाहीतर तो पूर्ण कंटेंट आला असता हॅशिंग वाला, इन्स्टॉलेशन वाला. ओके. एवढं कळलं. तर एक अगेन आपल्याकडे इमेज असेल. जेवढ्या वेळेस तुम्ही बिल्ड करणार तेवढ्या वेळेस याला काय होईल, इमेजेस तुमच्याकडे अवेलेबल राहील. नाही, ठीक आहे. अबाउट अ मिनिट अगो. हा ओके. तर त्याने सेम इमेजला अपडेट केलेलं आहे. सी दिसतंय, त्याने दुसरं काही चेंजेस नाही आहे, तर काहीही चेंजेस केलेले नाही. आता याला तुम्हाला काय करायचं आहे, तर टॅग द्यावा लागेल तुमच्या पद्धतीने. बरोबर, तुम्ही तुमच्या पद्धतीने टॅग द्या. याचा साईज किती झालाय, फक्त 14 MB, राईट. आता तुम्ही याला कंटेनर मध्ये क्रिएट करा, टॅग द्या. हा वन मोर थिंग, तुम्ही स्टार्टिंगलाच टॅग देऊ शकता. डॉकर बिल्ड करताना BUILD बिल्ड -T यूज करायचं. काय यूज करायचं, -T. आणि टॅग कसं द्यायचं, डायरेक्टली तुम्ही तुमच्या रेपोजिटरीवर जे देणार, जे रेपोजिटरी आहे तुमची डॉकर हब, त्या पद्धतीने तिथे टॅगिंग करा. कळलं काय म्हणायचं मला. ठीक आहे. सो टॅग करण्यासाठी माझं अकाउंट नेम, माझी रेपोजिटरी नेम, राईट.
आणि इथे देणार मी टॅग. लेट्स कन्सिडर करा V1. ओके, कुठे V1 आहे? हा, इथे V1 आहे, राईट. ALPINE असं करू, अल्पाईन, राईट, अल्पाईन करू, चालेल. आता सो एंटर करायचं. हा पाथ, डॉकर फाईलचा पाथ, डॉट डॉकर फाईलचा पाथ द्यावा लागेल ना. एंटर झालं, क्रिएट. फक्त त्यांनी काय केलं असणार आहे, आता त्या नावाने एक वेगळी, सॉरी, त्याच याला नाव दिलेलं आहे, त्याच इमेजला नाव दिलेलं आहे. ठीक आहे, चेंजेस समजले ते काय करतोय, कसं करतोय. हा, बट थोडाफार जर चेंजेस केला असता आपण, तर दुसरी इमेज क्रिएट केली असती त्याने लगेच. कळलं? जर इथे आपण चेंज केलंय थोडंफार, तर तो काय करेल, आता index.html मध्ये चेंज करू काही वेगळं. ओके, थोडेफार चेंजेस करून आपण चेक करू डॉकर फाईल मध्ये काही चेंजेस करायची गरज आहे का. प्रोजेक्टच्या जागेवर इथे डेव्हऑप्सच्या जागेवर डेव ठेवू. थोडेफार चेंजेस केले. एवढं झाल्यानंतर इथे येऊ आणि इथे आल्यानंतर पुल करायचं आपल्याला. गिट पुल ओरिजिन मेन कंटेंट पुल झालेला. wait for couple of seconds more. Okay, कंटेंट पूर्ण आलेला दिसतोय. तो आपण डॉकर बिल्ड परत करू आणि अल्पाईन 1 करू इथे. ओके, लेट्स सी काय होतं. इमेजेस मध्ये दुसरी इमेज दिसतीये 6 सेकंड्स अगो आहे. ठीक आहे, आता करायचं काय आहे आपल्याला, यांच्यावरून कंटेनर क्रिएट करायचं आहे. डॉकर रन -d करणार यूज, बरोबर ना. -d यूज केल्यानंतर -p यूज करणार. आता पोर्ट नंबर 80 आपला ऑलरेडी ऑक्युपाइड आहे, तर मी काय करतो, नॉर्मली कॅपिटल P यूज करतो, जेणेकरून काय होईल, एका रॅन्डम पोर्टवर तो एक्सपोज होईल. ठीक आहे, नेक्स्ट इथे काय करायचं आपल्याला, हायफन नेम माय ऍप असं काहीतरी नाव देतोय. आणि काय राहणार इमेज नेम, बॅच 9 कोलन काय देतोय, अल्पाईन, राईट. पहिल्या याच्यावरून आपण काय करतोय, आता सिंपली कंटेनर क्रिएट करतोय. कंटेनर क्रिएट झालेलं आहे, सी दिसतंय, अप 3 सेकंड्स अगो आहे. तर याला डॉकर इन्स्पेक्ट करा. डॉकर इन्स्पेक्ट काय नाव आहे माझं, माय ऍप. curl curl 172.17.0.5 एंटर. सी इज डॉकर फाईल कॉलिंग आहे, वर्किंग करताय, दिसतंय इथे खाली. ओके, आता आपण याला ऍक्सेस घेऊन चेक करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, तर जो पोर्ट नंबर असेल तो पोर्ट नंबर अलाव करावा लागेल. कळतंय का काय म्हणतोय मी. कोणता पोर्ट नंबरवर आहे, 32770. हा पोर्ट नंबर जर तुम्ही ऍक्सेस केला तर काय होईल, इंटरनेट वरून गुगल क्रोम वरून तुम्ही याला ऍक्सेस करू शकणार. अंडरस्टूड. सॉरी, हा कोणता होता, माय ऍप वाला होता ना. हा, हेच आहे. ठीक आहे, हे इमेजचं नाव आहे. कमांड कोणती रनिंग आहे त्यामध्ये ते दिसत आहे.
किती वेळ झालाय ते दिसतंय, क्रिएटेड आणि स्टार्टेड आहे, अप मध्ये आहे, पोर्ट्स कोणता चालू आहे ते दिसतंय. ओके, ऑनलाईन मध्ये आवाज येतोय ना माझा? येस सर. हे कळलं काय होतं इथे, समजलं? ठीक आहे. तर सिंपल या पद्धतीने तुम्हाला तुमची डॉकर फाईल क्रिएट करावी लागणार. ओके, आणि त्याच पद्धतीने आणखी थोडे एक दोन मी फाईल्स तुम्हाला दाखवतो. HTTPD ची आहे ही, याला एक्झिक्यूट केलं आणि व्यवस्थित काम करत आहे. सो त्याच पद्धतीने माझ्याकडे एक दोन डॉकर फाईल्स आहेत ज्या आय कॅन शो यू. सिंपल वाला आहे, एकदम बेसिक अशाच टाईपच्या. तो सिंपल वेब ॲप और बाय युजिंग पायथन. तर ही आहे एक छोटी ॲप्लिकेशन app.js ॲप्लिकेशन आहे, म्हणजेच इथे डायरेक्टली प्रिंट मेसेज होत आहे बट युजिंग JS. ओके, Node.js. कळलं? होणार काय, फक्त मेसेज प्रिंट होणार आहे. कोड कसं लिहायचं काय लिहायचं आपल्याला टेन्शन घ्यायची गरज नाही. ही आहे छोटीशी डॉकर फाईल, दिसतीये? काय केलंय, फक्त 4-5 कमांड्स मध्ये मी एक छोटीशी ऍप्लिकेशन क्रिएट केली आहे. अंडरस्टूड काय होतं इथे? ठीक आहे. तर पॅकेज.json कॉपी होतोय जो की वरती आहे ऑलरेडी. npm इन्स्टॉल, इथे कोणता यूज केलाय, अल्पाइनच आहे बट नोड 18 अल्पाइन आहे. ठीक आहे, वेगवेगळी आहे. आणि ही का बरं मोस्टली यूज केलं जाते, कारण हिचा साईज आहे तो खूप छोटा आहे, खूप कमी MB मध्ये ही अवेलेबल असते. ठीक आहे. अगेन एक दुसरी अवेलेबल आहे, सी, हे युजिंग पायथन. तर इथे पायथन घेतलेलं आहे फ्रॉम मध्ये. सेम आता हे बहुतेक या टाईपचं मी आताच तुम्हाला दाखवलं, डॉकरच्या ऑफिशियल साईटवर पण अवेलेबल आहे या टाईपची. ठीक आहे. तुम्ही डॉकर फाईल कसं लिहायचं हे समजलं, काय प्रॉब्लेम आहे इथे? काय एक टास्क आहे तुम्हाला, मल्टी स्टेज डॉकर बिल्ड. मल्टी स्टेज डॉकर बिल्ड. इंटरव्ह्यू मध्ये क्वेश्चन आल्यावर माझी आठवण आली पाहिजे तुम्हाला, तेच तुम्हाला टास्क मध्ये देतोय मी. मल्टी स्टेज डॉकर बिल्ड. आणि हा जर टॉपिक तुम्ही स्किप केला, सरांनी सांगितलं आहे म्हणून स्किप करून टाकायचा असा जर विचार केला तर तुमच्या इंटरव्ह्यूवर तुम्हाला स्किप करेल. तुमच्या इंटरव्ह्यूवर कोणाला स्किप करेल? तुम्हाला स्किप करेल. बरोबर आहे? ओके. कोणता टॉपिक? मल्टी स्टेज डॉकर बिल्ड. काय करावं लागतं? काय मल्टिपल बिल्ड करावं लागतं. हा, बरोबर चाललाय तू, कन्सेप्ट तुझा बरोबर आहे, बट त्याच्यावर आता डिस्क्रिप्शन उद्या दे. सगळ्यांची तशी कंडिशन असते. डॉकर मल्टी स्टेज बिल्ड काय असते बघा इकडे. डॉकर मल्टी स्टेज बिल्ड मध्ये आपण काय करतो तर डबल, आता मी काहीतरी सांगतो इथे, मल्टी स्टेज डॉकर बिल्ड हा कन्सेप्ट तुम्ही खूप छान पद्धतीने करा, कारण याच्यावर क्वेश्चन जास्त येतो. काय असते यामध्ये आपल्याला 2 टाइम्स फॉर्म हा यूज करावा लागतो. हा दिसतोय फॉर्म, आणि इथे पण दिसेल तुम्हाला फ्रॉम, दिसतंय? ओके. तर याला आपल्याला रेफर करायचं असते इथे. फर्स्ट फॉर्म असतो तुमचा बिल्डर,
आणि दुसऱ्याला आपल्याला तिथे फक्त रेफरन्स घ्यावं लागतं पहिल्याचं. आणि हे कशासाठी यूज केलं जातं तर मोस्टली तुमच्या इमेजचा साईज कमी ठेवण्यासाठी, लाईट वेट बनवण्यासाठी. ओके, हे तुम्हाला तिथे वरती दिले पण असणार आहे. मल्टीस्टेज बिल्ड इज अ युजफुल टू एनीवन who has struggled to optimize Docker file while keeping them easy to read and maintain. Yes, you use multiple from statement in your Docker file. Each from instructions can use a different base. ठीक आहे, दोन्ही ठिकाणी वेगवेगळं तुम्ही यूज करू शकता. इथे काय यूज केलेलं आहे, गो लँग्वेज यूज केलेली आहे आणि इथे स्क्रॅच यूज केलेलं आहे. ऍज पर द रिक्वायरमेंट आपण फ्रॉम मध्ये बेस इमेज यूज करू शकतो. तर याबद्दल पूर्ण इन्फॉर्मेशन काढून आणा आणि मला सांगा उद्या. ठीक आहे, बेसिक सांगितलं. आता कसं करायचं याच्या डिटेल मध्ये तुम्ही कसं जाणार, मला कसं छान पद्धतीने एक्सप्लेन करणार ते तुमच्यावर. कळलं? ठीक आहे, तर हा कन्सेप्ट एक सांगायचा होता. आता नेक्स्ट, डॉकर फाईल मध्ये काही इश्यू असेल तर सांगा पटापट. डॉकर फाईल झालं, एक्झिक्यूट कसं करायचं ते समजलं, कंटेनर कसं क्रिएट होईल ते समजलं, काय प्रॉब्लेम आहे, इमेज झाली, इमेज वरून कंटेनर झाली. आता अशी एक रिक्वायरमेंट असू शकते की तुम्हाला हे जे कंटेनर्स क्रिएट होत आहेत ते तुम्हाला ऍट अ टाइम मल्टिपल कंटेनर्स क्रिएट करायचे. ऍट अ टाइम मल्टिपल कंटेनर्स क्रिएट करायचे. तर काय करणार, आतापर्यंत तर एक करतोय ना, काय करतोय, डॉकर रन करतोय, बस एक कंटेनर क्रिएट होते, दॅट्स इट. त्याच्यापेक्षा जास्त होत आहे का, नाही. बट तुमची रिक्वायरमेंट आहे मला 10-15 कंटेनर क्रिएट करायचे आहे, काय करणार, पण ते पण एकच याच्यामध्ये. तर या कन्सेप्ट मध्ये आता आपल्याला यूज करायचं आहे डॉकर कंपोज. काय यूज करायचं आहे, डॉकर कंपोज. आणि डॉकर कंपोज काय आहे तर ही सुद्धा एक कॉन्फिगरेशन. ओके, डॉकर कंपोज मध्ये काय करतो आपण तर डॉकर कंपोज मध्ये मल्टिपल कंटेनर्स ची इन्फॉर्मेशन देणार, जे कंटेनर तुम्हाला क्रिएट करायचे. डॉकर कंपोज. आणि हे तुम्ही इन्स्टॉल कधी करता तर हे इन्स्टॉल पण तुम्ही तेव्हाच करता जेव्हा तुम्ही डॉकर इन्स्टॉलेशन करता. डॉकर कंपोज. आता डॉकर कंपोज काय आहे तर ऍक्च्युली आपली एक कॉन्फिगरेशन फाईल असणार आहे ज्यामध्ये आपण जे कंटेनर्स तुम्हाला क्रिएट करायचे त्यांची इन्फॉर्मेशन होऊ शकते. तुम्हाला एक कंटेनर पाहिजे HTTP चा, दुसरा पाहिजे अपाचे 2 चा आणि तिसरा पाहिजे Nginx चा. तिघांची नाव वेगळे पाहिजे, तिघांचे पोर्ट नंबर वेगळे पाहिजे, पण क्रिएट तुम्हाला एकाच कमांड मध्ये करायचं. तर मी 3-4 नाव घेतले. होऊ शकते तुम्हाला 10-20 एवढे कंटेनर क्रिएट करावे लागेल, बरोबर ना. 10-20 कंटेनर्स कशी क्रिएट करायची मग एट अ टाइम. सो युजिंग डॉकर कंपोज. सो काय म्हटलं इथे, डॉकर कंपोज इज अ टूल ऑफ डिफाइनिंग अँड रनिंग मल्टी कंटेनर एप्लिकेशन्स. It is key to unlocking the streamline and efficient development and deployment experience. ओके, काय केलं जातं तर इथे आपल्याला एक लँग्वेज यूज करायची आहे. कोणती, कॉन्फिगरेशन लँग्वेज YML, YAML लँग्वेज. YAML लँग्वेज कुठे यूज केली आपण YAML लँग्वेज, Ansible मध्ये यूज केली. कोणाचा भाऊ आहे हा, याचा फुल फॉर्म काय, गेट अनदर मार्कअप लँग्वेज. HTML यूज केली जाते वेब पेज बनवण्यासाठी आणि YAML कशासाठी यूज केली जाते, स्क्रिप्टिंग साठी, कॉन्फिगरेशन मॅनेजमेंट साठी. कळलं? ठीक आहे, YAML लँग्वेज बद्दल इन्फॉर्मेशन द्यायची जास्त काही गरज नाहीये. तो YAML लँग्वेज आपल्याला लिहायची आहे, ती फाईल मग आपण जेव्हा एक्झिक्यूट करणार त्या मध्ये जे इन्फॉर्मेशन आपण प्रोव्हाइड केली आहे ती एक्झिक्यूट. कळलं काय करायचंय ते, समजलं का. ओके, आता ही फाईल कसं लिहायचं तर एकदम इझी आहे. सिंपली आपल्याला काय करायचं आहे,
आपला व्हिज्युअल कोड ओपन करायचा आहे आणि इथे एक नवीन फाईल क्रिएट करायची आहे. त्या फाईलचं नाव असणार आहे डॉकर docker-compose docker compose compose.yaml आणि एंटर करायचं. आता बघा दोन्ही डॉकर मध्ये कलर वेगवेगळा आहे, दिसते का इथे बघा. तर ते आयडेंटिफिकेशन आहे. डॉकर कंपोज रेड मध्ये दाखवतो आणि डॉकर फाईल ब्ल्यू मध्ये दाखवतो. ओके. आता डॉकर कंपोज फाईल लिहायचं एकदम इझी वे आहे. सर्वात आधी त्याचं स्टार्ट होतो ते व्हर्जननी. व्हर्जन सध्या बघा काय आहे तर 3 नॉर्मली घेतलं जातोय. डॉकर कंपोज 3 and above मध्ये व्हर्जन सध्या चालू आहे. आणि नेक्स्ट इथे तुम्हाला द्यायचे असतात काय तर पूर्ण कंटेनरची इन्फॉर्मेशन. कोणते कोणते कंटेनर तुम्हाला क्रिएट करायचे आहे. ओके. सो कंटेनर कोणते कोणते क्रिएट करायचे होते त्यामध्ये सुरुवात कुठून करायची तर सर्व्हिसेस लिहायचं असते. काय सर्व्हिसेस लिहायचं असते. आणि इथे तुम्हाला तुमच्या कंटेनरचं नाव द्यायचंय. काय द्यायचंय नाव. वेब सर्व्हर. आता मला याला थोडंसं सिंटॅक्स चेक करावं लागेल. हा आलं लक्षात. अजून डिलीट करू का. हा ओके. पहिला वेब सर्व्हर आणि यामध्ये आता आपल्याला काय करायचं आहे इमेज. या कंटेनरला लागणारी इमेज. कंटेनरचं नाव काय असेल वेब सर्व्हर असेल. पहिला वेब सर्व्हर. त्यामध्ये त्याची इमेज काय असायला पाहिजे तर इमेज इथे द्यायची आहे. इमेज कोणती पाहिजे आपल्याला जे आपण क्रिएट केली ते पाहिजे ना. काय नाव आहे V1 और अल्पाइन आहे ना. V1 तिकडे पुश केलाय का आपण डॉकर हब मध्ये. डॉकर हब मध्ये पुश नाही केलाय का अजून आपण. अल्पाइन वाली आत्ताची तर नाही केली आहे. V1 केला आहे की नाही आहे. लेट्स चेक डॉकर हब. डोंट वरी. डॉकर हब कुठे गेलं नाही आहे. डॉकर हब तर डॉकर हब वर जर आपण पुश केलं असेल तर ती इमेज आपण यूज करू शकतो कंपोज मध्ये. कळलं. आता लिहायचं कसं ते समजलं. डॉकर कंपोज फाईल कशी लिहितो ते समजत आहे की नाही. एकदम इझी आहे. आपल्याला फक्त आपल्या कंटेनरची इन्फॉर्मेशन द्यायची आहे. दॅट्स इट. बाकी काही करायची गरज नाही. ओके. इथे इमेजचं नाव दिलंय. त्यानंतर आता हे इमेज आपल्याला कुठे एक्सपोज करायची तर इथे पोर्ट नंबर द्यायचा. काय पोर्ट्स 80:80 संपला विषय. आलं लक्षात. ठीक आहे. आता एवढं झाल्यानंतर इथे एन्व्हायरमेंट पास करायचं असेल तर तुम्ही एन्व्हायरमेंट पास करा. एंटर env एन्व्हायरमेंट्स की आणि व्हॅल्यू द्या. इथे काय होतं आपलं डिपार्टमेंट असं काहीतरी आपण टाकतोय आणि व्हॅल्यू असेल त्याची डेव डिपार्टमेंट. राईट. असे एन्व्हायरमेंट तुम्ही मल्टिपल देऊ शकता. तर हा झाला तुमचा एक कंटेनर. दुसरा कंटेनर क्रिएट करा. बॅकएंड नावाचा एक कंटेनर क्रिएट होईल. ओके. किंवा नाव कुठलेही द्या. स्पायडरमॅन, आयरन मॅन, थॉर, काही पण नाव द्या. त्या नावाने तुमचा कंटेनर
क्रिएट होणार आहे. आणि या कंटेनरसाठी इमेज कोणती पाहिजे, या कंटेनरसाठी इमेज कोणती पाहिजे तुम्हाला, दुसरी अल्पाइन वाली घेऊ आता, बरोबर की नाही. बॅच ALPINE अल्पाइन. बट आता अल्पाइन वाली आपण पुश केली नाहीये बहुतेक, अल्पाइन वाली पुश केलेली नाहीये. सो डॉकर पुश काय सूरज बॅच 9 आणि कोणती LPI, बरोबर आहे ना. एंटर करू, मग करू का, हो किंवा नाही काही तर सांगा रे. डॉकर लॉग इन आपण ऑलरेडी केलेलं आहे. सो आपल्याला परत परत ID पासवर्ड द्यायची गरज नाहीये. झालं. सो आता ही पण आपण यूज करू शकतोय. V1 ऑलरेडी आहे तिकडे. V1 कधी आहे, केलं होतं का आपण, नाहीच केलं ना अजून. V1 पण ती खराब होती ना डॉकर फाईल, ती डॉकर फाईल काम करत होती का, नाही ना. ते इथून आपण पुश करू ना ओरिजिनल मध्ये. इथे V1 आहे, V1 पण पुश करून टाकू. काय म्हणताय, टॅग डज नॉट एक्झिस्ट, इमेज नाही आहे आपल्याकडे अशी. बॅच B, अच्छा ओके ओके ओके. इथे टॅग मध्ये चुकीचा टॅग दिलेला आहे, पण बॅच B9 झालेला आहे. ठीक आहे, त्याचा टॅग चेंज करावा लागेल. बरं अल्पाइन यूज करू, काय प्रॉब्लेम, अल्पाइन यूज करू किंवा डॉकर बरं चेक करता येईल. आपला डॉकर लॉग इन झालं नाही आहे अजून. वा, किती वेळ लागतो याला माहिती नाही. का बंद केलं तू, चलो ठीक आहे. डॉकर म्हणतोय की ओके, हा ठीक आहे. इथे हे पण आहे, हे अवेलेबल, तर हे पण यूज करू शकतो आपण, काय प्रॉब्लेम नाही. बॅच B9 यामध्ये एक V1 नावाचा टॅग पण आहे आपल्याकडे अवेलेबल आहे ना, तो यूज करू शकतो, काय प्रॉब्लेम नाही आहे. डॉकर इमेजेस राईट. तर ही अवेलेबल आहे अल्पाइन 1 वाली, पण अल्पाइन 1 आणि अल्पाइन एकच आहे. दिस वन B9 V1 यूज करू शकतो आपण. लेट्स सी B9 पहिल्या याच्यात ते करू, B9 V1. तर ठीक आहे, 2 झाले. इमेजेस मध्ये आता इमेजेस, आता हा कशावर पोर्ट करायचा आहे, तर पोर्ट नंबर द्या, याला 8080 द्या आणि 80 पोर्ट नंबर फॉरवर्ड करायचा आपल्याला. तर हे झाले तुमचे 2 काय कंटेनर आहेत की नाही, बरोबर आहेत ना. ठीक आहे, आता याला तुम्ही एक्झिक्यूट करून चेक करू शकता की होत आहे की नाही होत आहे. तर एक्झिक्यूट होणार. डॉकर कंपोज फाईल इकडे जाऊन इथे येऊन चेक करा. बट याच एक कंडिशन अशी आहे की बाकीचे जे पोर्ट नंबर्स आहेत ते तुमचे यूज मध्ये नसायला पाहिजे, जे पोर्ट नंबर आपण इथे दिलेले आहे, राईट ना. डॉकर PS यूज करा, चेक करा. तर एक पोर्ट नंबर आहे हा 80 वाला यूज करता इथे. तर एक काम करू, याला आपण डिलीट करून टाकू, उडवून टाकू. कोणता आहे हा, RF. हा पोर्ट नंबर आहे 80 HTTPD. याला पकडा आणि
उडवून टाका. PS चेक करा, यामध्ये 80 पोर्ट अरे उडला नाही, का नाही उडला? डॉकर आरएम यूज करायचं आहे आपल्याला. कसं रे पुरानो तुम्ही, डॉकर आरएम आता उडला तो, बरोबर ना? So now we can pull the content, pull origin, main, docker compose फाईल आलेली असेल आपल्याकडे, ls दिसते डॉकर कंपोज फाईल. आता या डॉकर कंपोज फाईल मध्ये काय करणार तुम्ही, एक्झिक्यूट करणार. तर त्यासाठी कमांड आहे डॉकर कंपोज अप. कोणती कमांड आहे? डॉकर कंपोज अप. ओके, सी काम करायला सुरुवात केलेली आहे. बट आता इथे यांनी काय घेतलेलं आहे, काय घेतलेलं आहे, टर्मिनल ऑक्युपाइड केलेलं आहे. दिसतंय का? -d यूज केला का आपण कुठे? नाही. मग बॅकेंड मध्ये पाठवला का? नाही. सिंपल, वापस जावं लागेल. बघा, 2 कंटेनर त्यांनी स्टार्ट केले आणि दोन्ही कंटेनर स्टॉप केले. दिसते इथे, स्टार्ट केले आणि स्टॉप पण केले. सी स्टॉप. इथे बॅकएंड वाला दिसतंय, बॅकएंड येस, हा वेब सर्व्हर, बॅकएंड सर्व्हर, बॅकएंड सर्व्हर. बॅकएंड सर्व्हरला जास्त काही वेळ नाही लागला त्याला, बट येस. आता आपण काय करू, अप यासोबत मे बी -d यूज करावा लागतो. लेट्स सी, -d यूज केला तर होतं का? नाहीये. मग याला काय कसं करायचं, डॉकर कंपोज कमांड्स. लेट्स सी, ऑप्शन कशा पद्धतीने यूज करायचं आहे ते चेक करायचं आहे फक्त आपल्याला. आहे का यामध्ये दिलेलं? कंपोज वाले कमांड्सच नाही दिसत आहे. कमिट रिनेम कंपोज कमांड आहे का? नाही आहे. म्हणजे ही पण आपल्या कामाची नाही. कामाची आहे तशी, भरपूर कमांड आहे त्याच्यात, बट कंपोज वाली कमांड नाही आहे. डॉकर कंपोज कमांड. सो यस, इथे दिलेला आहे डॉकर -d यूज केलेला आहे इथे, बट हाऊ? डॉकर कंपोज अवेलेबल तर आहे -d. मी पण डॉकर कंपोज -d लास्टला आहे का मग? ओके, लास्ट मध्ये. ठीक आहे, कुठे? लास्ट मध्ये लिहायचं आहे. सो डॉकर ps, बघा, अप 8 सेकंड, अप 8 सेकंड, दोन्ही कंटेनर तुमचे अवेलेबल झालेले आहे. कंपोज फाईल कशी लिहायची समजलं? यामध्ये तुम्ही वाटेल तेवढे कंटेनरची इन्फॉर्मेशन लिहून ठेवा तुमच्या कंपोज फाईल मध्ये, आणि जेव्हा तुम्ही त्याला एक्झिक्यूट करणार, पूर्ण कंटेनर्स क्रिएट होणार. कंपोज मध्ये काही इश्यू? कंपोज मध्ये काही इश्यू? आता हेच कंटेनर जर तुम्हाला डिलीट करायचं असेल तर सिम्पली तुम्हाला काय करायचं आहे, अप आहे ना, अपच्या ठिकाणी काय लिहायचं आहे, डाऊन लिहायचं आहे. माहिती आहे तुम्हाला? वा, DOWN रिमूव्ह नेटवर्क डॉकर डिफॉल्ट. कळलं काय होणार आहे, कसं होणार आहे समजून? डॉकर कंपोज यूज ऑनलाईन मध्ये. अनिकेत, स्वाती, हॅलो, आवाज येतोय? काही प्रॉब्लेम आहे? कंटेंट समजला? आज काय घेतोय ते समजलं? येस सर. स्वाती,
बोला, काही इश्यू आहे का तुम्हाला? समजलं? साक्षी, स्नेहलता, वैष्णवी, कल्पेश, पक्का? हा, तुला पक्का? ठीक आहे, फक्त अभ्यास नका करू बस. समजलंय? म्हणून इथून निघा, घरी जाऊन बॅग ठेवली की मस्त झोपा काढायच्या. ओके, आता काय काय झालं आज? डॉकर फाईल झाली, डॉकर कंपोज झाला. वन मोर कंटेंट आहे, काय आहे तर डॉकर नेटवर्क. काय? डॉकर नेटवर्किंग. सर झालं ना, बस करा ना. एकच कन्सेप्ट राहिलाय रे, डॉकर नेटवर्किंग कम्प्लीट करून टाकू, तुम्हाला टास्क मध्ये ठेवतो. चालतं का? डॉकर नेटवर्किंग. आता बघा इथे दिलेलं आहे नेटवर्क डॉकर डिफॉल्ट, दिसतंय का? हे डॉकर कंपोज करताना त्यांनी स्वतः क्रिएट केलेलं. का? ते दोन्हीचे कंटेनर क्रिएट केले त्यांनी, ते एकाच नेटवर्क मध्ये ठेवले. आता तुम्हाला VPC काय करते माहिती आहे ऑलरेडी, राईट ना? तर इथे त्या VPC टाईप सारखेच असे वेगवेगळे नेटवर्क्स आहेत. का बरं? कारण एक कंटेनर दुसऱ्या कंटेनर पासून आयसोलेटेड आहे. जेव्हा ते एकाच नेटवर्क मध्ये असेल तेव्हाच ते कम्युनिकेट करू शकणार आहे, अदरवाइज करू शकेल का? नाही. तर येस, आयसोलेशन क्रिएट करण्यासाठी आपल्याला वेगवेगळे नेटवर्क तिथे यूज करायचे असतात. डॉकर नेटवर्कचा पार्ट काही जास्त कठीण नाहीये, एकदम सिंपल आहे. नेटवर्क टाइप्स, नेटवर्किंगची ऑफिशियल वेबसाईट यूज करा डॉकरची. बट येस, इथे पण तुम्हाला दिसेल जो कंटेंट आलेला आहे, डॉकर ऑफर्स अ सेव्हरल नेटवर्क टाइप्स एंड each designed for specific container communication scenario. See, communication scenario. ओके, आयसोलेटेड ठेवायचं असेल तर तुम्ही त्यासाठी क्रिएट करू शकता. अदरवाइज तुम्हाला जर असं पण असू शकते की तुम्ही एक वेगवेगळे एन्व्हायरमेंट क्रिएट करताय. डेव्हलपमेंट असेल, अजून काय असतो, टेस्टिंग असतो आणि प्रोडक्शन असतो. तुम्ही ऑर्गनायझेशन मध्ये जाता तर या 3-4 स्टेजेस मध्ये एन्व्हायरमेंट्स मध्ये काम करता. ठीक आहे, इनिशियल लेवल डेव्हलपमेंट, नेक्स्ट स्टेजिंग, देन टेस्टिंग, देन प्रोडक्शन. आता प्रत्येकाचे पॉड्स पण वेगळे, सॉरी प्रत्येकाचे कंटेनर्स पण वेगवेगळे राहणार. राईट, डेव्ह मधले कंटेनर्स वेगळे राहणार, प्रोडक्शनचे वेगळे राहणार. तर येस, असे जे कंटेनर्स आहेत त्या एन्व्हायरमेंट नुसार जर चेंजेस डिफरंट ठेवायचे असेल तर इथे नेटवर्किंग खूप कामात येतं डॉकरचं. सो येस, काही याचे टाइप्स आहे ते सिंपली बघा. ब्रिज नेटवर्क आहे जो की बाय डिफॉल्ट असतो. आता इथे जो आपण यूज करतोय डॉकर कमांड्स यूज करू शकतो आपण. डॉकर नेटवर्क्स चेक करण्यासाठी नेट WRKS नेटवर्क LS आहे बहुतेक. येस, LS आहे. इथे बघा ब्रिज, होस्ट आणि नन नावाचं एक नेटवर्क आहे. आतापर्यंत जे पण आपण कंटेनर क्रिएट केले आहेत ते कंटेनर्स आपल्या ब्रिज मध्ये क्रिएट होतात. ठीक आहे, चेक करायचं असेल तर इन्स्पेक्ट करून चेक करावं लागेल. कंटेनरला इन्स्पेक्ट करून त्यामध्ये नेटवर्क इन्फॉर्मेशन मध्ये जेव्हा तुम्ही बघणार, आता बघूनच घ्या, डॉकर INS PECT इन्स्पेक्ट आणि दिस वन कॉपी पेस्ट एंटर. व्हॉट इज इट? नो सच ऑब्जेक्ट. व्हॉट? कंटेनर ID. ओके, रिमूव्ह झाले, बरोबर आहे. PS हा हे वाले घ्यावं लागेल. डॉकर इन्स्पेक्ट माय ॲप.
हा इथे जर तुम्ही नेटवर्क बघणार तर बघा नेटवर्क मध्ये काय दिलेलं आहे, ब्रिज. तर बाय डिफॉल्ट तो ब्रिज मध्ये जातो. बट येस तुम्ही तुमचे दुसरे नेटवर्क क्रिएट करू शकता. आता दुसरे कोणते कोणते आहेत तर ब्रिज सोडून होस्ट आहे, ओव्हरले, मॅक व्हीलॅन, नन येस ऑलरेडी क्रिएटेड आहे. मॅक व्हीलॅन नंतर आहे आयपी व्हीलॅन पण असते यामध्ये. ते तुम्हाला आपल्या ऑफिशियल डॉक्युमेंटेशन मध्येच मिळेल. सी एकदम वन लाईन डिस्क्रिप्शन दिलेलं आहे. इट्स अ डिफॉल्ट नेटवर्क ब्रिज. होस्ट रिमूव्ह नेटवर्क आयसोलेशन बिटवीन द कंटेनर अँड द डॉकर होस्ट. म्हणजेच आपला डॉकर होस्ट कोण आहे, एक EC2 इन्स्टन्स ज्याच्यावर आपण डॉकर इन्स्टॉल केलं, ज्याच्यावर डॉकर इन्स्टॉल करताय, डॉकरच्या कमांड्स एक्झिक्यूट करताय, तो म्हणजे तुमचा डॉकर होस्ट. आणि कंटेनर यांच्यामध्ये जे कम्युनिकेशन होईल ते युजिंग होस्ट नेटवर्क होईल. कळलं? ठीक आहे. काय होतं ऍक्च्युली तुमच्या लिनक्स मशीनला जे आपण आता यूज करतोय EC2 इन्स्टन्स, त्याला जे आयपी ऍड्रेस असेल त्याच रेंजमध्ये तुमच्या कंटेनरला पण आयपी येतो. म्हणजे एका नेटवर्क झाला, राईट ना. येस, तो तुम्ही कंटेनर आणि इन्स्टन्स मध्ये कम्युनिकेशन करू शकता. नन येस कम्प्लिटली आयसोलेटेड. ओव्हरले हा मल्टिपल नेटवर्क्स जे असतात ऑर्गनायझेशन मध्ये त्यांना कनेक्ट करण्यासाठी ओव्हरले यूज करावा लागतो. हा जो ओव्हरले नेटवर्क आहे हा मोस्टली ऑर्गनायझेशन लेवलवर यूज होतो, जिथे मोठे मोठे नेटवर्क्स आहेत. डॉकरचे डिफरंट डीमन्स आहेत, डॉकर डीमन म्हणतात त्याला. ठीक आहे. आता लेट्स कन्सिडर करा हा एक क्लासरूम आहे, इथे एक डॉकर डीमन काम करतो, इथल्या डॉकर कंटेनर्सला मॅनेज करतो. दुसरा अजून एक होस्ट मशीन असेल तिथे अजून एक डॉकर इन्स्टॉल्ड आहे दुसऱ्या क्लासमध्ये, तिथे सुद्धा एक डॉकर इन्स्टॉल्ड आहे. तो दुसरा डॉकर डीमन झाला जो की कंटेनर्स तिथले मॅनेज करतो. कळलं? आणि या दोघांमध्ये कम्युनिकेशन करायचं असेल तर ओव्हरले. कळलं? तर डॉकर डीमन म्हणजे काय, जो कंटेनर्सला मॅनेज करतोय प्रोसेस बॅकएंड मधून. डीमन सर्व्हिस माहिती आहे तुम्हाला काय करते, फंक्शनॅलिटी प्रोव्हाइड करते कंटेनर्सला रनिंग ठेवण्यासाठी. आहे का आयडिया? डीमन सर्व्हिसेस बघितल्या का? प्रोसेस मॅनेजमेंट झालंय का नाही? झालंय ना? येस. सो आयपी व्हीलॅन network provide full control over the both IPv4 and IPv6. आणि मॅक वाला कसं आहे तर हे जे आपलं राउटर असते वायफाय राउटर, त्यामध्ये डायरेक्टली आपण कंटेनरचे मॅक ऍड्रेसेस, कंटेनर मध्ये मॅक ऍड्रेसेस और मॅक वाईस वर्सा आहे. ठीक आहे. तर ऍक्च्युली आपण मॅक ऍड्रेसचा यूज करतो कंटेनरच्या कशासाठी, राउटर सोबत डायरेक्टली कम्युनिकेट करण्यासाठी, इंटरनेट राउटर सोबत. ओके. हे क्रिएट पण करू शकतो आपण, बट त्याचे काही कमांड्स आहेत जे आपल्याला लर्न करावं लागणार आहे. कमांड्स कशा तर या पद्धतीच्या. डॉकर नेटवर्क क्रिएट करण्यासाठी क्रिएट वाली कमांड यूज करावी लागेल. दिलेले आहेत का चेक करू. तिथे दिले होत नाहीये दिसत. डॉकर नेटवर्क LS बाय डिफॉल्ट दिसत आहे. आपण इथे करू डॉकर नेटवर्क क्रिएट. काय करू, क्रिएट माय वर्क, एंटर. दिसत आहे. आता माय वर्क जो क्रिएट झाला तो कोणता क्रिएट झाला, नाव काय, माय वर्क. बट त्याचं कोणत्या टाईपचा क्रिएट झाला नेटवर्क, ब्रिज टाईपचा क्रिएट झाला. राईट ना. तर हा चेंज करता येईल तुम्हाला. क्रिएट माय वर्क टू -- टाईप, आणि यामध्ये देऊ शकतो आपण काय, होस्ट.
होस्ट और वॉट एव्हर इट इज. टाईप नाही आहे, काय आहे मग? हेल्प कर बाबा, माझी हेल्प कर. काय म्हणतो तो? ड्रायव्हर हायफन डी यूज करायचं असेल बहुतेक. ठीक आहे, काय यूज करायचं आहे? हायफन डी. आता लेट्स चेक. ठीक आहे, नवीन क्रिएट करायचं तेवढं समजलं तुम्हाला, है ना? बट आपल्याला एखादा कंटेनर त्या स्पेसिफिक नेटवर्क मध्येच पाहिजे असेल तर, आता डॉकर जे काही कंटेनर्स आपण बघितले, इथे काय ब्रिज आहे, है ना? बट हा बाय डिफॉल्ट वाला ब्रिज आहे. बट आता आपण जो नवीन क्रिएट केला आहे कोणता, माय वर्क, त्याच्यामध्ये जर कंटेनर क्रिएट करायचा असेल तर सिंपल आहे, डॉकर रन हायफन डी हायफन पी आणि इथे हायफन हायफन नेटवर्क लिहायचं आहे. काय लिहायचं आहे? नेटवर्क. नेटवर्क इक्वल्स टू माय वर्क. नेटवर्क इक्वल्स टू आहे की काय आहे, लेट्स सी. भरपूर वेळ झालाय. नेटवर्क्स इथे लिहिलंय का मी? वॉल्यूम कंपोज नेटवर्क आहे. ठीक आहे, सेम तेवढंच आहे. क्रिएट नेटवर्क सेपरेट, सेपरेट क्रिएट वर्क दिसतंय इथे. ls इन्स्पेक्ट करून पण बघू शकता. इन्स्पेक्ट कमांड ब्रिज नेटवर्क साठी पण चालेल तुम्हाला. रन हायफन डी हायफन हायफन नेटवर्क. ओके, इक्वल्स टू नाहीये इथे, इक्वल्स टू नाहीये, डायरेक्टली आहे माय वर्क आणि तुम्हाला तुमच्या कंटेनरचं इमेजचं नाव द्यायचं आहे. ओके, असं तुमचा एक काय होईल, कंटेनर क्रिएट होईल आणि तुम्ही जो नेटवर्क क्रिएट केलाय त्या नेटवर्क मध्ये क्रिएट होईल. ओके, फक्त एवढं लिहिलंय मी, फक्त नेटवर्कचं. ठीक आहे, पण नेटवर्क रिलेटेड इन्फॉर्मेशन आली. नेटवर्क्स कोणते असणार आहे, कशा पद्धतीने यूज करायचं आहे, इथे बघा क्रिएट केलेलं आहे. हायफन डी ब्रिज मायनेट या पद्धतीने इथे दिलेलं आहे. क्रिएट कमांड आहे ऑलरेडी. रन कंटेनर तुमचा बिझी बॉक्स वाली ऍप्लिकेशन आहे. इथे बिझी बॉक्स वाली इमेज आहे. एक कंटेनर क्रिएट होतोय कंटेनर 3 नावाने. कुठे होत आहे तर या नेटवर्क मध्ये. ओके, समजल्या का कमांड्स? मागे पुढे लिहिलंय यांनी. हायफन हायफन नेटवर्क इक्वल टू साईड यूज करता येतं. इथे यूज केलाय, मी नाही केलाय, करा, अदरवाइज नका करू, काय प्रॉब्लेम होणार नाही. सो हे असं कन्फ्युजन असते, म्हणून मी कधी लिहितो कधी लिहत नाही. ठीक आहे, मग मलाच वाटतं यार लिहायचं की नाही लिहायचं, असं कन्फ्युजन असते ना, कुठे यूज करायचं कुठे नाही करायचं. हे समजलं? 2 कमांड्स आहेत इथे. हा नेटवर्क क्रिएट होतोय आणि याच नेटवर्क मध्ये आपण एक कंटेनर क्रिएट करतोय. ड्रायव्हर्स कोणते कोणते आहेत ते इथे तुम्हाला ऑफिशियल डॉक्युमेंटेशन मध्ये मिळेल. आणखी कशा पद्धतीने कमांड्स यूज करणार तुम्ही तर यस खाली दिलेल्या आहेत. यावर थोडी इन्फॉर्मेशन काढा आणि प्रॅक्टिस करा. चालेल? ठीक आहे, सो आता आपण इथे क्लोज करू शकतो. डॉकर नेटवर्क्स ठीक आहे, ऑल सेट. डॉकर मध्ये इथपर्यंतच आहे कंटेंट. आय होप तुम्हाला डॉकर प्रॉपरली समजलं असेल. तर इथे स्टॉप करू आपण.